समीर ठाकरे. चेक चेक. थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील. जबरदस्त सामना बघायला मिळाला. मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय महाकाल 11 खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असेल अशी नोंद घ्या. खेळाडूंव्यतिरिक्त जर कोणी प्रेक्षक तिथे आढळला तर त्या संघावरती कारवाई करण्यात येईल. कठोर भूमिका घेतली जाईल. सलामीची जोडी विराज 11 संघाकडनं दाखल झाले मैदानामध्ये. नंदकुमार आणि अमोल तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ. पप्पू माली पहिलाच बॉल ऑन साइडला पाठवले. बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बघितला पण बॅट्समन नंदकुमारच्या बॅटमधून जागा बनवली. चेंडूला येऊ दिलं. पॉज घेतला आणि त्या ठिकाणी रॅम स्टाईलनी तो पेच केला 4 धावांसाठी. नंदकुमारच्या बॅटमधून बॅकफुटला गेले. कट करायचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉईंट वेगाने येतो आणि त्या दरम्यान सिंगल धावची प्राप्ती केली. पप्पू हे षटक हाताळतोय पहिलं. सामना 4 षटकाचा आहे प्रेक्षक हो. हा सामना म्हणजे आजचा 4था सामना आहे सुपर 8 मधला. मजा येणार आहे आणि नक्कीच पप्पू माली सध्या गोलंदाजी करतात आणि महाकाल फार्म हाऊस आजच त्यांच्या शुभारंभ झाला. जुनांदुर्की येथे तो फार्म हाऊस तयार झालेला आहे. जर कोणाला हॉलिडेजमध्ये रिलॅक्स हवं असेल, विश्रांती हवी असेल तर नक्की ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. महाकाल फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करा. या ठिकाणी मात्र चांगला फटका आला पप्पू मालींच्या विरोधात. भिरकावून दिल्या बॉलला बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. काल मारला बॅट्समन अमोलने. शॉर्ट सिलेक्शन उत्तम होतं. बॅटचा स्विंग छान होता. बॅकलिप सुंदर होती आणि ज्या ठिकाणी फिल्डर पोचू शकला नाहीये अशा ठिकाणी तो सिलेक्शन केला फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 4 रन. अमोलच्या बॅटमधून एक चौकार. नंदकुमारच्या बॅटमधून एक चौकार. एकूण धावसंख्या झाली आहे विराज 11ची 9 धावा विदाउट एनी लॉस. चांगली सुरुवात आपण पाहतो पॉवर प्ले मध्ये पप्पू मालीच्या विरोधात. दोन्ही बॅटर्सनं चौकार ठोकले त्या ठिकाणी. ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा सोडून दिले. हा बॉल मला वाटतं बॅटर तयारच नव्हता, रेडी नव्हता त्या ठिकाणी. आतापर्यंत 3 संघ आपण पाहतोय कारवे साइड, ज्यामध्ये पहिला संघ ठरला ओम साई, त्याच्यानंतर दुसरा संघ ठरला निर्मी स्पोर्ट आणि तिसरा संघ ठरलाय क्रिशा 11. 3 संघ आतापर्यंत सेमीफायनल मध्ये पोहोचलेले आहेत, टॉप 4 मध्ये पोहोचलेले आहेत. चौथा कोणता असेल याचं उत्तर आता तुम्हाला थोड्या वेळामध्ये मिळेल. पप्पू माली पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा गिरकी घेत असताना खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव इथे मिळेल. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना दुहेरी अंकामध्ये धावफलकाने आता प्रवेश केलेला आहे. 10 वर विराज 11 संघ टॉस हारल्यानंतर मला वाटतं बॅटिंग करतायत. आपण पाहू शकता आपला धावफलक अगदी मस्त आपल्याला दिसतोय. 4-1 4-1 पप्पू माली षटक हाताळतोय. धावसंख्या 10 वरती. प्रयत्न करतात बॅट्समन मोठा फटका मारण्याचा, परंतु चेंडू अगदी हळूवार जातोय. चेंडू पेस करत असताना आत्ता हा फक्त स्टिअर केला होता. बॅट्समनची हुशारी या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली की जर ऑन साईडला मोठे फटके येत नाही तर तुम्ही नक्कीच बॅकफुटला जाऊन फक्त अपिश खेळू शकता, लेट कट खेळू शकता, स्टिअर करू शकता. तो प्रयत्न केला अगदी अचूक पद्धतीने आणि एक धाव इथे वेचली गेली. धावसंख्या झाली आहे विराज 11ची बिनबाद 11. बिनबाद 11 धावा 40+ कॅटेगरीमधील खेळाडू सध्या खेळतात आणि दोघांनी चांगली सुरुवात मिळवली आहे. 40+ खेळाडू जेव्हा चांगला स्टार्ट मिळवतात तेव्हा रेग्युलर फॉर्मॅटमधील प्लेयर्सना कुठेतरी थोडंसं सोपं होऊन जातं. यावेळेला मात्र पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू डॉट बॉल येतोय. षटक संपले पहिलं. पॉवर प्ले संपल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 11 बिनगडी बाद. जणू का आपण धामणगावचा पिनकोडच पाहतो की काय असा स्कोरबोर्ड पाहतोय आपण या पहिल्या षटकामध्ये. 4-1 4-1 1-0 हा नंबर डायल करा आणि डायरेक्ट या धामणगावच्या या लीगमध्ये.
धावसंख्या 11, एके गडी बाद नाहीये, चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. अगदी समजदारीने आणि सावध सुरुवात इथे करत असताना विराज 11चे हे सलामीचे 40+चे फलंदाज पाहतो आपण. नंदकुमार एका बाजूला खेळतोय 6 धावांवरती, दुसऱ्या बाजूला अमोल खेळतोय 5 धावांवरती. नवीन गोलंदाज असेल मिस्टर हरेश पाटील. चहू बाजूला प्रेक्षक पाहतो आपण. एक प्रेक्षकाने आजच्या दिवसामध्ये मला वाटतं जागा सोडली नसेल, कारण आज या ठिकाणी सगळ्याच गोष्टी भेटल्या आपल्याला. खाणं पिणं सगळं जेवण वगैरे सगळं या ठिकाणी भेटलेलं आहे. हीच तर धामणगावची आपण पाहतोय आणबान शान आहे, ती ज्यांनी जंपली आहे. कुठल्याही प्रेक्षकाला कुठल्याही चाहत्याला नाराज नाही केलं या DPL 2024च्या लीगच्या स्पर्धेच्या माध्यमातून. डेफिनेटली ऑर्गनायझर्सने आज खूप चांगली खातरदारी केली. यावेळेला सोडून दिल्या पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मात्र कारवे सर, तुम्ही कसा एन्जॉय केला 3 रात्रींमध्ये 3 दिवसांमध्ये धावणगावमध्ये? हो, चांगलं वाटलं, अतिशय चांगलं. म्हणजे की 2च दिवस येणार होतो, त्याच्या आधी ॲक्च्युली 1च दिवस येणार होतो. परंतु म्हणतात की एखाद्या गोष्टीत प्रेम जडतं जेव्हा, तेव्हा आपल्याला अगदी आपोआप यावं लागतं. आपण मोहा त्याच्यामुळे लक्ष नाही राहील. मग हे बक्षिसांचे मुलं आहे ना, लक्ष नाही राहील. 22 धावा धावफलकावरती असतील. थोडंसं करेक्शन होतं. हो, त्यासाठी आम्ही थांबलो होतो जरा करेक्शन करण्यासाठी. इथे कॅल्क्युलेशन अचूक केलं आणि आताच एक धाव जोडली जाईल. धावसंख्या आता बरोबर आहे फायनली 23. 2 षटकाची समाप्ती आणि विकेटचं पतन झालं 3रं. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत विराज 11चे. आता मी विनंती करतोय बघा, पारितोषिक लावताना थोडंसं वेळ घेत जा प्लीज. कॉमेंट्री बॉक्सला डिस्टर्ब होईल असं करू नका. वारंवार आम्ही ती सूचना देतोय. मी तर म्हणतो समीर सर की लिहून द्यावं, एक चीट द्यावं आमच्या हातामध्ये लिहून द्या. म्हणजे नावांचा आम्ही उल्लेख पण व्यवस्थित करू शकतो आणि व्यवस्थित बोलू शकतो. आम्ही पॉज घेऊन 100% बोलू. पण तुम्ही काय करता, आम्ही बोलतो आता डिस्टर्ब करताय. आमचं लक्ष नाही इकडे नाही तिकडे, आणि अशा गोष्टी होत असतात. प्लीज सांभाळून घ्या, मला सहकार्य करा. तुमच्यासाठीच आम्ही आहे, याबद्दल कुठला डाऊट नाही आहे. धावसंख्या 23 वर. स्लॉक करायचा प्रयत्न होता. चेंडू गुडल्यांच्या पुढे टप्पा पडतोय आणि अँगल प्राप्त करत असताना टाळ्यांचा गजर होतो या गोलंदाजासाठी. हरेश पाटील त्या ठिकाणी, ज्याचं षटक समाप्त झालं आणि सूरजचं षटक सुरू झालेलं आहे. सूरज गुळवी पहिला चेंडू डॉट काढलाय आणि सुरतसाठी एक पारितोषिक आलंय. कचरू गुलवी यांच्याकडनं पारितोषिक आलंय. विकेटसाठी 200 रुपये. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. अवांतर धाव इथे मिळाली आहे. 24 आकड्यावर धावफलक. 24 रन्स. बोल. आता सुद्धा हा डॉट आला, बघितला आपण. 3 चेंडू पडलेत, ज्यामधला मधला वाईड आहे. म्हणजेच एकही चेंडू या ठिकाणी आपण पाहतो की बॅटमधून धाव देत नाहीये. एक वाईडच्या रूपाने धाव आली आहे. आणि पुन्हा एकदा बक्षीस मी अनाऊन्स करतोय. महेशजी पाटील चिंचोलीचे सरपंच, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास आणि चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज जमा झालेला आहे. पुढचा चेंडू गोलंदाज राऊंड द विकेट लेफ्ट हँड. हो, अगदी ऑफस्टीच्या बाहेर निघून खेचून मारचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी चेंडूला काढलं भलं, परंतु पंचाने इशारा केलाय व्हाईट बॉल सिग्नलचा. अवांतर धाव मिळते. धावसंख्या विरार संघाची जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 25 वर. सलग आपण पाहतो या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल 2 पाहायला मिळाले. एक मध्ये डॉट होता. या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील 2 व्हाईट बॉल. म्हणजे कुठेतरी एक्स्ट्राच्या ज्या धावा जातात त्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज गुळवी तयार होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अर्ध्या विकेटवर चेंडू टाकला होता, सोडून दिल्या बॅटरनं. पडून धाव पूर्ण केली. पंचांचा बाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. योग्य निर्णय नव्हता बॉल सोडून देण्याचा भावेशचा. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 26 धावा इथे लागले. 26. सुपर 8 मधील हा शेवटचा सामना तुम्ही पाहतायत.
खरं म्हणजे बॉलर्सने चेंडू आणि बॅटचा संपर्क करण्यापासून वंचित ठेवले जणू का अशा प्रकारची अगदी रणनीती वापरली आहे. अभ्यासपूर्ण बॉलिंग होत असताना सूरज गोलीकडून या षटकामध्ये प्रत्येक बॉलरने इम्प्रेस केले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12. या षटकामध्ये धावा फार जास्त देत नाहीये सूरज गोलवी. जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना अचूक मारा करतोय. बॅट्समनला कुठे बोलवायचं, कुठे ठेवायचं, कुठल्या जागेवरती टप्पा टाकायचा हे अचूक त्याचं प्रस्तुतीकरण पाहतोय आपण चेंडूंच्या माध्यमातून. हा पुढचा चेंडू आज हलवा टाकलेला, वा अगदी गती परिवर्तन बघितलं आपण. टप्पा अगदी गुड लाईनवरती होता, पडला टप्पा आणि अँगल प्राप्त झाला विकेट किपरच्या हातामध्ये. पाहतो आपण नुसते डॉट डॉट डॉट, पण तो बॅट म्हणून सर धावा कधी येणार. डेफिनेटली बॅट आणि बॉलचा संपर्कच होत नाहीये सध्या तरी जी गोलंदाजी राहिली आहे अफलातून. यावेळेला जागा बनवून स्क्रब द विकेट जात असताना चेंडू आत्ता मात्र सुटकेचा निश्वास टाकलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. खेळाडू कक्षामध्ये उत्साह, चेंडू अगदी सीमा पार जात असताना हा एक सुंदर चौकार, स्क्रब द विकेट. बॅटमधून एक चौकार देखील आलाय. सूरज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होतोय. सामना करेल शैलेश पाटील. फ्लाइट देण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट थोडेसे ऑफस्टमच्या बाहेर निघून बॉलला एक्झिक्यूट केला मिड विकेटला. झेल पकडली फलंदाज बाद, विकेटचं पतन. मी म्हणत असतो की हाणामारीचं षटक, आतिषबाजीचं षटक, फटक्यांचं षटक आणि पहिला चेंडूतीच फटका आला आहे. हिमेश माळीते आक्रमण सुरू केलंय. बॅट्समन या ठिकाणी पाहतोय आपण जो चांगली फटकेबाजी करू शकतो, भावेश भोईर हा सनसनाटी निर्माण करणारा षटकार खेचलाय. धावसंख्या पोहोचवली आपल्या विराज 11ची 36 वर. 36 नो बॉल. बिवर चेक करायचं सर, बॅट्समनचं डिमांड आहे. ओके, चॅलेंज केलंय बॅटरने, आता चॅलेंज केले. बघूया आपण आता टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. इट्स अ फेअर. षटकार या ठिकाणी आलेला आहे. अंतिम षटक आहे. भावेश आता आयकॉन टू आयकॉन चांगलं बॅटल मैदानामध्ये कारवेसर रंगतोय. पुन्हा एकदा हिमेश माली सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यॉर्कर लेंथ होता. ऑन ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवले आपण पाहतोय लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगला थ्रो आला, मात्र 2 धावा पडून पूर्ण केल्यात. चांगला फटका सजवला. ऑन डायचा बघितला आपण, चेंडूला फुल टॉस घेतला होता बॅट्समन भावेशने.
6 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा इथे वेचलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचवलेली आहे 38 वर विराज 11 संघाची. पुन्हा गोलंदाज हिमेश माली लॉंग रनअप आहे, रनवेमधून जातोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, हा चेंडू हाफ वॉली घेऊन मोठा फटका. इट्स अ ग्लोरियस हिट, ह्यूज मॅक्सिमम सिक्सर. Tremendous power behind the stroke. Beautifully played over mid wicket. It's gone out of the park. Second sixer of this over. दुसरा षटकार. हिमेश मालीचं स्वागत केलं पहिल्या बॉलवर षटकारानं, त्यानंतर डबल आणखी एक षटकार. जबरदस्त बॅकलिप बघितल्यावर भावेची अगदी हिरा या दामणगावचा, जो आपण आधीच्या सामन्यामध्ये त्याचा परफॉर्मन्स बघितलं, ज्याने शेवटचा चेंडू का हाताळला होता बॉलिंगच्या माध्यमातून, पण त्याची आता बॅट इथे चमकते आपल्या संघासाठी. जी गरज आहे त्या पद्धतीने इथे फटकेबाजी सुरू केली आहे. हिमेश माळी ते आक्रमण करतोय. हिमेश माळीच्या 3 चेंडूंमध्ये तब्बल 2 षटकार, एक डबल अशा 14 धावा ठोकल्यात. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे बरोबर 44 वर. पुढचा चेंडू हिमेश भावेसाठी फुल टॉसला लॉफ्ट केला ऑन साईडला. फिल्डरने प्रयत्न केले त्या ठिकाणी. गुड अटेम्प्ट, व्हेरी गुड अटेम्प्ट. चेंडू निसटला आणि गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तुफानी फटके. हॅट्रिक जर केली चौकार षटकाराची तर तब्बल कुंडलिक भोईर साहेबांकडून सुद्धा 500 रुपये आहेत. बॅट्समनवरती पूर्णपणे या ठिकाणी फिदा झालेत आमचे चाहते, की धावा वाढवण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. या ठिकाणी अगदी रनवेमध्ये तयार नव्हते गोलंदाज हिमेश माळी. पुन्हा एकदा आपल्या बॅक टू द बॉलिंग मार्क जात असताना धावसंख्या पाहू शकता आपण स्क्रीनवरती. तब्बल 48 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम विराज 11. डेंजर झोन कडे आता धावसंख्येने वाटचाल केली आहे. आणखी काही चेंडू शिल्लक आहेत डावातील. आयकॉन खेळाडू, त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत या ठिकाणी दाखवत असताना थोडासा फंबोळ झाला. 1 धाव इथे मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर आउट होऊ शकला असता, 1 धाव वाचली असती त्या ठिकाणी. मात्र भावेशला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा अखेर पूर्ण झाल्यात. 2 धावांची संघाची धावसंख्या 50 वर. विराज 11 जयेश भोईर फॅम टीम सध्या तरी आता चांगल्या स्थितीमध्ये. अति सुंदर आपण हा क्रिकेट बघितला चेंडूवरती. हा एकाच चेंडूवरती ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळाला आपल्याला. काय त्यांचा तालमेल होता बघा, आणि त्यांचं लक्ष ध्येय होतं ते फक्त भावेशला बाद करण्याचं. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि भावेशने त्या एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं. यालाच तर क्रिकेट म्हणतात, यालाच तर माइंड गेम म्हणतात, की तुमच्या माइंडनी चालायचं असतं मैदानामध्ये खेळत असताना. बक्षाची खैरात होते. महेशजी पाटील चिंचोलीचे सरपंच पुन्हा सांगतात की आपण बक्षीस लावा प्रत्येक चौका षटकासाठी आमच्याकडून 200 रुपये. महेश पाटील फ्रॉम चिंचोली सरपंच. धावसंख्या पोहोचली 50 वर. अजून चेंडू शिल्लक आहे तो शेवटचा या इनिंगचा. काय असेल बघायचं आहे. गोलंदाज हिमेश माळी. हो, चेंडूला अगदी स्वीप करायचं होतं. फुलाल्याचा चेंडू असं वाटतं की बॅटची कडा घेऊन गेला. लेग स्लिप विकेट किपरच्या मागे ट्रॅव्हल झाला आणि त्या दरम्यान 1 धाव पूर्ण झाली असं चित्र पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट झाली आणि धावसंख्या बरोबर झाली. प्रेक्षक हो, 51 आकडा गाठलाय विराज 11 संघाने आणि 52 धावांचं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी. मायरा 11 या संघापुढे 52 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी पारितोषिकाचा मात्र वर्षाव होत आहे. त्यामध्ये या पाहू शकाल धामणगावचे सतीश भुईर यांच्याकडून भावेशसाठी स्पेशली 500 रुपीज कॅश प्राईज आलेले आहे. आणि आमचे लाडके गोलूबाई यांच्या वतीनं दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि स्पेशली पप्पू माळी यांच्यासाठी गोलूबाईच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद गोलूबाई, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एखादा प्रतिनिधीने यायचं आहे. तर आपण पहिली इनिंग प्रेक्षक हो, ही पहिली इनिंग समाप्त झाली. 4 षटकांचा मुकाबला. सुपर 4 साठी हा शेवटचा मुकाबला रंगतोय. आधीचे 3 संघ जाऊन पोहोचलेले आहेत, ज्याने प्रवेश केलाय सेमीफायनलमध्ये. एक सामना जिंकला पहिला ओमसाईने, दुसरा सामना जिंकला निर्मित स्पोर्ट्सने, तिसरा क्वालिफाय जिंकला क्रिशा 11ने. आणि आता सुरू असलेला 4था सामना कोणता संघ क्वालिफाय होईल त्याचं उत्तर येत्या 2 ते 3 ओव्हरनंतर तुम्हाला नक्कीच स्पष्ट होऊ शकतं.
आपण वळूया काही क्षणासाठी डीजे आमचे सुरेश साऊंडकडे. लक्ष जिंकण्यासाठी आहे 52 धावांचं, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये समीर सर 13.0ची सरासरी राखावी लागेल. आस्किंग रेट 13.00 रन्स पर ओव्हर टू विन दिस मॅच फॉर द टीम ऑफ मायरा 11. नक्कीच नक्कीच. आणि त्याच्यासाठी पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा असेल. पॉवर प्लेमध्ये जितक्या जास्त धावा येतील तितका दबाव कमी होऊन जाईल येणाऱ्या षटकांमध्ये. त्याच्यामुळे 40+ खेळाडूंना चांगला खेळ साकारावा लागेल. बॉलिंग मारवती नंदकुमार. पहिल्या षटकासाठी 40+ हे खेळाडू, दोन्ही पण स्ट्रायकर 40+चे. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिली या 3 दिवसामध्ये. पहिला चेंडू फ्रंटफुटला आले, बॅकफुटला गेले होते ॲक्च्युली, आणि जागा बनवून फक्त टर्न केलं चेंडूला. स्क्रब द विकेट फॉरवर्ड झोनकडे, परंतु पप्पू माळी का आले ते पुढे. गरज होती कारण घ्यायची. 1 रन कंप्लीट झाली होती, तुम्हाला अजून थांबायचं होतं, पण तुम्ही थांबले का नाही. विकेटचं पतन होतंय. रनआउट, पप्पू माळी बाद. विकेट या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये प्राप्त करण्यात आली आहे. पहिल्या खेळाडू आपण पाहतोय पप्पू माली, ते बाद होतं सड्डा. धावफलकावरती धाव आहे 1 आणि 1 खेळाडू बाद झालाय. खूप मोठी चूक केली पप्पू मालीने, थांबणं गरजेचं होतं. काही धावा आपल्या संघासाठी वेचायच्या होत्या, तो प्रयत्न केला पाहिजे होता, कारण आता हा नॉकआउटचा मुकाबला आहे. आता तुम्हाला अजून संधी मिळणार नाहीये. डू ऑर डाय, करो या मरो, डू ऑर डायची स्थिती आहे. आणि या स्थितीमध्ये अशा प्रकारे हाराकिरी करणं चुकीचं असू शकतं. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, 1 डाऊन बॅट्समन मिस्टर विजय भोईर. स्ट्राईक एंडला विजय आणि गोलंदाज पुन्हा एकदा नंदकुमार.
राऊंड द विकेट फोर्सचा प्रयत्न होता, अगदी मिड ऑफच्या जवळून चेंडूला काढलंय, पण तो लॉंग ऑफ तैनात असल्यामुळे मिड ऑफ त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये. ही रणनीती म्हणतात, यालाच म्हणतात स्ट्रॅटेजी. तुमच्या मैदानातली अगदी उभे दाखवत असताना कॅप्टन आपण पाहतोय तो म्हणजे विराज 11चा, ज्यांनी छान पद्धतीने फिल्डिंगची जमावट केली आहे. मोठे फटके आले तर कव्हरिंग झालं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे. धाव संख्या 2, 1 गडी बाद टीम मायरा 11. तसंही क्रिकेट मैदानावर खेळ सुरूच असतो, मात्र तुमच्या डोक्यामध्ये देखील सुरू राहणं गरजेचं असतं आणि तो गेम प्लॅन सध्या तरी आपण पाहतोय सध्याच्या घडीला. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या आतल्या कडीला बॉल लागल्या. एकच धाव या ठिकाणी मिळेल. आता सिंगल धावा पुढे जरूर जात आहेत, मात्र इथून टार्गेट पाहता आपण पाहतोय की चौकार षटकारांची गरज देखील आहे. प्रत्येक ओव्हर मागे मिनिमम एक षटकार किंवा चौकार तुम्हाला मारावा लागेल. तर विनंती आहे, वाहन चालकांना जी आईस्क्रीमची गाडी आहे ना, त्या बिचाऱ्याला गाडी काढायची आहे, त्यांना घरी जायचं आहे परतीचा प्रवास, तर त्यांना अडोसा आहे, काहीतरी गाड्यांचा अडथळा आहे, त्या गाड्या जरा बाजूला काढा प्लीज. त्यांना जाऊ द्या, आईस्क्रीमवाल्याला जाऊ द्या. फालुदावाला आहे आईस्क्रीमवाला. हा चेंडू हवेत आहे आणि हा झेल टिपला गेला आहे. अजून एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक 2 टीम मायरा 11ला. काय बॉलिंग केली आहे, सुपर बॉलिंग इन पॉवर प्ले फ्रॉम द मिस्टर नंदकुमार. जबरदस्त खेळ साकारतोय, विकेट त्याला मिळाली आहे. कॉट अँड बॉल. अगदी पूर्ण दुरावस्था करून ठेवली आहे. त्याचं कारण की समीसर हाराकिरी केली बॅट्समनने. थांबणं गरजेचं असतं, तुम्हाला क्रीजवरती काही वेळ घालवायचा असतो, चेंडू पाहिले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हात खोलू शकता. परंतु जो बॅट्समन येतो तो चुकीचे फटके मारतो आणि विकेटचं पतन इथे लागोपाठ 2 झालं. पहिला पण पप्पू माळी बाद झाले, विजय भोईरसुद्धा अगदी बाद झाले या ठिकाणी एक धाव काढून. नवीन फलंदाज आता ज्याच्यावरती पूर्णपणे दारोमदार असेल या संघाचा मिस्टर हिमेश माळी आलाय 4थ्या क्रमांकावरती आपल्या क्रीजमध्ये. पहिलं षटक समाप्त झालं प्रेक्षको. धावा झाल्यात 2 गडी बाद फक्त 3 मायरा 11च्या, ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 52 धावांचं. थोडंसं सायकोलॉजिकली देखील आता प्रेशराईज झाले. धावा बघितल्यानंतर मानसिकदृष्ट्या थोडंसं खच्चीकरण झालं असावं मायरा 11 संघाचं. ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे, भावेश भुईर आता गोलंदाजी करण्यासाठी. हिमेश माळी आता संघाचा आयकॉन मैदानामध्ये एंटर झालाय. पहिलाच बॉल स्लो पण पंच केला, इनफिल्डच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटला. चांगला खेळ पाहायला मिळाला, मात्र इथे काय घडलंय, रनआउटची संधी देखील आहे का. 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेलेत. चांगला स्ट्रोक होता. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली. धाव फलकावरती 5 आकड्यावर. खूप चांगला फटका मारला होता श्याम भोईर याने. पाहिला आपण अगदी गॅप शोधला होता, पण तो किती वेगाने फिल्डर आला, अगदी जो कव्हर पॉईंटकडे तैनात होता. डीप कव्हरमध्ये ज्याने कव्हर केलं, पुन्हा एकदा गोपडीसारखी बॅट फिरत आहेत, रोल ओव्हर करतात व्हर्टिकल झोनमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट छान खेळतात श्यामजी भोईर, ज्यांनी त्यांच्या सुपुत्राला घडवलंय सिद्धेश भोईरला. आणि त्यांचे पितामह सुद्धा बघा किती सुंदर क्रिकेट खेळतात 40+ या टुर्नामेंटमध्ये. पण तो तिथे धावा वाढत नाहीयेत, अगदी दबाव घेत आहेत फलंदाज. दबावाला झुगारायला पाहिजे, तुम्हाला न जुमानता कार्य करायला पाहिजे. तुमच्या हातामध्ये बॅट आहे, काहीतरी तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं झालंय. हो, अशा प्रकारे लुजर फटके मारून चालणार नाही. हिट विकेट, फलंदाज बाद होतोय, श्याम भोईर बाद. आपण चित्र पाहिलं, विकेटचं पतन कसं झालं हे प्रेक्षकाने पाहिलं. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जो आत आलेला आहे श्याम भोईर बाद झाल्यानंतर हा तिसरा धक्का लागला. हिमेश माळीच्या सोबतीला हरीश पाटील. धावा वाढवणं गरजेचं आहे, लक्ष फार मोठं आहे, तुम्हीच ते अवघड आता करून ठेवलंय. 4 षटकामध्ये 13.0च्या वेगाने 52 धावांची गरज असताना विकेट 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 पाहतोय आपण. एकही फलंदाजाने आत्तापर्यंत चौकार आणि षटकासाठी प्रयत्न नाही केला. एकही फलंदाजाने अगदी सुंदर फटका नाही मारला, मेरिटनुसार फटकेबाजी नाही केली. तेच कारण आहे की संघ इथे मायरा 11 बॅकफुटवरती आहे. नक्कीच इथून आता पूर्णपणे स्ट्रगल करत असताना मायरा 11 धावांचा पाठलाग करताना थोडासा दबावामध्ये दिसतोय.
पुन्हा एकदा बावेश तयार ओव्हर द विकेटनं. यावेळेला चांगला फटका ऑन द राईस ड्राईव्ह केले, बॉल कव्हर्सला येतोय. डीप मधून फिल्डर येतात, बॉलवरती झपाटलेत. दुसरी धाव घेण्याची वेळ होती आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील केल्या. आता फक्त एकच नीती वापरायला लागेल समीर सर बॅट्समनला, सी द बॉल अँड हिट द बॉल. चेंडूला पहा बघा आणि चेंडूला ठोका. ती तुम्हाला ठोकेबाजी करावी लागेल, आतिषबाजी करावी लागेल. ती वेळ ते येऊन थांबले कारण दुसरे षटक सुरू झाले. जवळपास आता 10 चेंडू झालेत आणि फक्त धावा झाल्या त्या 7. 10 मध्ये 7 झालेत म्हणजे किती तुम्ही अवघड करून ठेवलाय सामना. कारण तुम्हाला 24 चेंडूमध्ये 52 धावांची गरज होती. अजून जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे सर आणि चेंडू शिल्लक आहेत फक्त 14. नाही, इथून मी म्हणेल जितका जास्त वेळ हिमेश स्ट्रायकिंग एंडला येणार तितका बेनिफिट, तितका फायदा टीम मायरा 11 संघासाठी होऊ शकतो. मात्र सध्याच्या घडीला हरेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. भावेश फुल टॉस बॉल, चेंडूला वळवल्या, बॉल जातो डीप मध्ये स्क्वेअर लेगला, फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉलला अडवला जाणार. एकच धाव इथे मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 8 धावा. दुसरं षटक सुरू आहे. खरं तर चेसिंग किती कठीण आहे बघा, तरी मोस्ट ऑफ कॅप्टन फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत आहेत. हा आश्चर्यचकित करणारा निर्णय ठरलाय आजच्या रात्रीमध्ये. हो नक्कीच. टॉस जिंकला तर जो तो कॅप्टन ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये जास्ती वेळा फिल्डिंग का घेतो त्यांनी त्या दिवसाचा पूर्णपणे आराखडा चेक केला पाहिजे नियमानुसार की आधीचे सामने कोण कसा जिंकलाय हे पाहिलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. ॲनालिस्ट करणं गरजेचं असतं प्रत्येकी वेळेला. आणि बघा ना, क्रिशाईलोने बॅटिंग घेतली होती आणि त्या सगळ्यांनी डिफेंड केल्या धावा आपण पाहिलं, ज्यामध्ये दिगंबर पाटील आहेत ज्यांनी तो सामना जिंकून दाखवला. हो, आणि या अगोदरचा सामना जो होता जर्मन स्पोर्ट विरुद्ध निर्मिती स्पोर्ट तो देखील डिफेंड झाला. म्हणजे चेसिंग आज कठीण आहे. चला वेळ जास्त घेत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. कमी गतीने टाकलेला बॉल गोलंदाजच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलंय. चांगला फटका. 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण झाले. हिमेश मालीची आपण चर्चा करत होतो की त्याला जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला यावं लागेल आणि अखेर शेवटच्या बॉलवर सिंगल त्यानं घेतली आहे. कारण यापुढची जी 2 षटकं आहेत, डू ऑर डाय, करो या मरोची स्थिती, हिट आउट या फिर गेट आउट. बॉल बाउंड्रीच्या बाहेर मारा अथवा तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर जा. धावसंख्या 9, येणारे 12 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची आवश्यकता. खूप अवघड झालंय पण तो अशक्य काही नाही आहे. तुम्ही आता तुमच्यामध्ये हिंमत दाखवली पाहिजे. आता अंधार तर पसरलाय तुमच्या संघामध्ये. अंधारामध्ये चमकणारा खरा हिरा असतो. आता कोणता बॅट्समन तसा बनेल हे दमचक हिमेश माळीमध्ये सुद्धा आणि हरीश पाटीलमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. तू क्षमता दाखवणार कधी. वेळ निघून गेल्यानंतर अगदी शहाणपण सुचलं की त्याचा काय फायदा नसतो. चिंचोलीचे सरपंच फिदा आहेत अगदी पूर्णपणे हिमेश माळीवरती. महेशजी पाटील काय करतील बिचारे, किती बक्षीस लावत आहेत परंतु ते बॅट फिरत नाहीये. आधीच्या त्यांनी इनिंगमध्ये बक्षीस लावलं होतं भावेश भोईरसाठी. भावेशने कमवले बक्षीस. 9 चेंडू, माफ करा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज. 32-36 म्हणजे प्रत्येक चेंडूला जवळपास 3.5 ते 4 धावा करायच्या आहेत. खूप महाग आणि अवघड झाला आहे सामना. पण तो क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. बॅट हातामध्ये हिमेश माळी स्ट्राईक एंडला आहे. जर पहिल्या 2 ते 3 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले तर कदाचित सामन्याचा मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करू शकतो. ती क्षमता आता दाखवण्याची वेळ आहे. हिमेश माळी ती क्षमता दाखवू शकेल का बघायचं आपल्याला. बॉलिंग मार्फती गोलंदाज सज्ज झालाय रोहित जाधव. समोर फलंदाज हिमेश माळी. फिल्डिंगची जमावट डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आहे. लॉंग ऑन ऑफ साईडला, वाईड इज लॉंग ऑन आणि बघा 30 सर्कलमध्ये वाईड इज मिड ऑफ, कव्हर पॉईंट अँड बॅकवर्ड पॉईंट. ओ ऑन साईडला उडवलाय हिमेश माळीचा. हा मोठा फटका येतोय, तडाखा षटकार. पहिला ब्लास्ट, बिग हिट. देखील एक पारितोषिक असेल विराज 11 संघाला. विकेटसाठी प्रत्येकी विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज मनोज दगडू भोईर यांच्याकडनं दिलं जाणार आहे. तसेच वडपेगावचे विद्यमान सरपंच अनंता पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत.
षटकार आलाय, पहिला मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला, धमाका पाहायला मिळाला. अजूनही मी म्हणेल बंद पॉकेटमध्ये, बंद लिफाफ्यामध्ये हा सामना आहे. हिमेश जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही घडू शकतं. धावसंख्या 15 वरती जाऊन ठेपली आहे. शांतता पूर्ण एकदा पसरली. फिल्डिंग आता पूर्ण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलरकडून सापळा रचण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित होते आक्रमण सुरू केलंय. अजून या येत्या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर कदाचित सामना खूपच चुरशीचा बनू शकतो. हिमेश माळी ते करू शकतो, करावंच लागेल. कारवे सर, आपण सर्व काही सर्व चांगल्या गोष्टी पाहिल्या. क्रिकेटमध्ये बॉलिंग चांगली पाहिली, बॅटिंग चांगली पाहिली, फिल्डिंग चांगली पाहिली, कॅप्टनशिप चांगली पाहिली. मात्र एक गोष्ट कुठेतरी खटकली, तिची वेळ. आपण जेव्हा गावाच्या बाहेर खेळण्यासाठी जातो ना, तेव्हा बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर टाकाव्या लागतात. मात्र आज स्वतःच्या घरच्या मैदानावर आपण खेळतोय. वारंवार एकच सूचना जाते, म्हणजे ती गोष्ट शिकावी लागेल धामणगावच्या यंगस्टर प्लेयरांना. आणि बरोबर मग आपण उल्लेख केला की स्वतःपासून स्टार्ट केली पाहिजे, आपल्या गावापासून सुरुवात केली पाहिजे, तर तुम्ही बाहेर त्याचं चांगलं प्रदर्शन करू शकता. Definitely. नक्कीच तुम्ही ती शिस्त लावली पाहिजे की वेळेचं भान, वेळेचं महत्त्व किती अमूल्य आहे ते तुम्ही स्वतःला जाणीव करा आणि नक्कीच तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. राऊंड द विकेट हा उडवण्याचा प्रयत्न, सॉफ्ट डिसमिसल होणार का? येस, दॅट्स इट. हिमेश माळी बाद. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम मायरा 11. हिमेशला मैदान सोडावं लागतंय. एक मोठा धक्का लागतोय, झटका लागतोय असंच म्हणावं लागेल. नक्कीच तो धक्का नव्हे, तो झटका नव्हे, तर फार मोठा चटका लागलाय टीमला असं म्हणा हरकत नाहीये. हिमेश माळी बाद. अगदी आडवा झाला होता, अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि बॉलरने बरं हिमेशला फॉलो केलं. अगदी बॉडी लाईनच्या आसपास चेंडूला त्या ठिकाणी प्रस्तुत केलं होतं. फुल लाईनचा चेंडू वापरला, त्या कारणाने चेंडू आणि बॅटचा नीटचं मिडलिंग झालं नाही आहे आणि चेंडू हवेत उडाला बॅटची कडा घेऊन. विकेट किपरने कुठल्या प्रकारची चूक न करता त्या झेलचं स्वीकार केला. धावसंख्या 15 असताना गडी बाद झाला तो हिमेश माळी. 4 धक्के लागलेत आतापर्यंत. मायरा 11 संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे, फ्रंट फूटला आलाय. विराज 11 अगदी झकास पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे आणि आता ह्या घडीला मजबूत स्थितीमध्ये आहे विराज 11 संघ. अगदी बरोबर, स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय विराज 11 संघाला. सध्या तरी रोहित जाधवला देखील सफलता मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. टार्गेट आपण पाहतोय 52चं पार करायचं आहे आणि 15 धावा धावफलकावरती. थोड्याच वेळात इक्वेशन देखील शो होणार स्क्रीनवर तुम्हाला. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटनं प्रहार केला. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, अक्रॉस द लाईन फटका होता. फिल्डर चांगले प्रयत्न करतोय त्या ठिकाणी. दुसरी धाव इथे मिळाली आहे. न्यू बॅटर श्रीकांत आलाय. श्रीकांत काल इम्प्रोव्हायझेशन अनऑर्थोडॉक्स क्रिकेट फार चांगलं खेळलाय बघा. आणि हा सामना जसा संपेल आणि जे टॉप 4 मध्ये 4 संघ पोहोचतील, त्या 4ही संघांचे संघ मालक फक्त स्टेजवर येतील. त्यांच्या जोडीला एकही समर्थक नसेल किंवा खेळाडू नसेल याची नोंद घ्या. चौथा चेंडू पाहतोय आपण. हो, आणि क्लीन बॉल केलेला आहे. कुठल्या प्रकारची जागा देत नाही, कुठल्या प्रकारची तमा बाळगत नाहीयेत. अगदी जल्लोष पूर्ण या ठिकाणी विजयाकडे वाटचाल करते विराज 11. अजून धक्का लागत असताना मायरा 11 संघाला आणि मायरा 11 संघ बॅकफूटवरती पूर्णपणे. सुरुवात केली पप्पू माळी जेव्हा बाद झाले, ती अगदी चुकीची सुरुवात होती. जर तुम्ही ती सुरुवात चांगली केली असती कदाचित या सामन्याचं चित्र आता वेगळं पाहायला मिळालं असतं आपल्याला. परंतु जी हाराकिरी केली, पप्पू माळी बाद झाले, विजय भोईर बाद झाले, त्यानंतर श्याम भोईर बाद झाले, त्यानंतर हिमेश माळी बाद झाले. शॉर्ट सिलेक्शन सुद्धा चुकलं आणि पूर्णपणे रणनीती चुकलेली आहे की 52 धावांचा आकडा कशा पद्धतीने कसा टप्प्याटप्प्याने पार करायचा याची नीतिमत्ता, याची रणनीती पूर्णपणे साफ चुकलेली आहे. त्या कारणानेच विराज 11 संघ या ठिकाणी हावी ठरतोय मायरा 11 संघाच्या समोर आणि तो विजयाकडे वाटचाल करतोय. नक्कीच नक्कीच सुरुवात तुमची चांगली झाली नव्हती आणि नंदकुमारनं काय गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल स्पेल टाकला. आपण या अगोदर देखील चर्चा करत होतो ना की पॉवर प्लेमध्ये ज्याही संघाला चांगली स्टार्ट मिळते ना, तो पुढे जाऊन त्या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करत असतो, हावी ठरत असतो. आणि तसंच चित्र विराज 11च्या बाबतीत बघायला मिळालं आणि दबाव वाढत गेला. मिडल ऑर्डरचे जे स्ट्रॉंगेस्ट बॅटर होते त्यांच्यावरही दबाव वाढला, कारण सुरुवातीला धावा आल्या नाही इनिशियल ओव्हर्समध्ये.
इथून आता आपण पाहतोय रोहित जाधव देखील अधिकच दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. 2 फलंदाजांना त्यानं बाद केलाय. संघाची धावसंख्या 17 असताना समीकरण आता शिल्लक येणारे 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत 35 धावा अजूनही दूर आहे मायरा 11 संघ. 8-35 समीकरण पाहतो आपण. या षटकामध्ये एक षटकार आला, परंतु त्यानंतर विकेटच पाहिले आपण. जो मोमेंटम मिळत असतो चौकार षटकारांचा तो कंटिन्युएशनमध्ये राहत नाही, ते कारण आहे. बॅट्समन लगेच हाराकिरी करतात. बघा या ठिकाणी सुद्धा चुकीचं शॉर्ट सिलेक्शन झालं आणि फलंदाज बाद झालेला आहे. क्लीन बाउल्ड. चांगले फटके येत असतात. एकही फलंदाजाने सरळ बॅटने व्हर्टिकल लॉफ्टेड ड्राईव्ह केले नाही या ठिकाणी. जो तो आला त्यांनी आडवे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः गोलंदाजाने आडवं केलेलं आहे. आणि धक्का क्रमांक इथे लागतोय तो 6वा टीम मायरा 11ला. धावसंख्या फक्त आहे ती 17वर. कथ्याची घंटा वाजलेली आहे आणि आता पूर्णपणे विरार जिल्हा संघ विजयाचा सुगंध अगदी इथे पूर्णपणे जो शोषत आहे आणि त्याचा दरवळ सुगंध पूर्णपणे पसरत आहे मैदानामध्ये. विराज 11 विजयाकडे वाटचाल करतोय. अगदी अचूक ज्याने स्ट्रॅटेजी वापरली या सामन्यामध्ये. 51 धावा कुठल्यानंतर कशा आपल्या धावा डिफेंड करायच्या, कसं आपण बॉलरचा वापर करायचा आणि प्रत्येक खेळाडूला कशा प्रकारे जकडून ठेवायचं त्याचा पूर्णपणे इथे वापर केला प्रॉपरली. आणि तेच कारण आहे की हे चित्र आपण पाहतोय पूर्णपणे हावी ठरलं आहे मायरा 11च्या अगेन्स्ट विराज 11. पुढे लेनचा जो ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आणि स्वतः बघा अजून पण गोलंदाज त्या ठिकाणी पकड मजबूत करतायत. कुठली पण चान्स संधी सोडत नाहीयेत आणि अशा प्रकारे हो तसंही कधीच शत्रूला तुम्ही चोरटी वाट दाखवू नका. छोटी छोटी वाट जर तुम्ही दाखवली तर नक्की त्या छोट्या वाटेतून एक मोठा रस्ता तयार करून तो यश मिळू शकतो आणि त्याच्यामुळे इथं आता ढील द्यायचं नाहीये असं सांगत असताना विराज 11 शेवटचे 6 बॉल शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 35 धावा दूर आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तसं पूर्ण विचार केला इनिंगमध्ये एकच षटकार आलाय, तो आता नुकताच ह्या षटकामध्ये आला होता जो मारला होता हिमेश माळीने. अशा काय उंचावल्या होत्या की हिमेश माळी ते करू शकतो, सामन्याला जवळ आणून देऊ शकतो, परंतु नाही. त्याने सुद्धा नंतर हाराकिरी केली आणि चुकीचे शॉर्ट सिलेक्शन करत असताना अगदी समोरच्या संघाला हवी ठरू दिलं आपल्या संघाच्या अगेन्स्ट. आणि मायरा 11 संघ या ठिकाणी आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल करेल बघायचं आहे. ज्यांच्यासमोर 6 चेंडू आहेत आणि 35 धावांची गरज. बक्षीस आला एक रोहितसाठी. यावेळेला ऑन साइडला भिरकावून दिलाय पहिला विकेट. असे आणखी 5 मारावे लागतील कारण एका ओव्हरमध्ये 35 बनवायच्या होत्या, त्यामधील 6 आपण मायनस करूया. आता 5 मध्ये 29 बनवावे लागतील. शेवट गोड करण्याचा प्रयत्न आहे, परंतु विक्रम होऊ शकतो का हा सुद्धा प्रश्न उपस्थित झालाय. 1 आलाय, अजून 5 येतील का आणि ते मारावे लागतील. फलंदाज आता सज्ज झालाय ते करण्यासाठी. हरेश पाटील पुन्हा एकदा फुल टॉस मिळालाय, पण तो आता एलिव्हेशन अजिबात नाहीये आणि त्या ठिकाणी झेलचा प्रयत्न केला होता. झेल तर सोडलाय, परंतु कुठल्याही प्रकारचं मोठं नुकसान होणार नाहीये फिल्डिंग करणाऱ्या विराज 11 संघाचं. त्याचं कारण की अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. जर या फटक्यात षटकार आला असता तर कदाचित अजून तरला महत्त्व आलं असतं, परंतु तसं महत्त्व इथे प्राप्त होत नाहीये. त्याचं कारण की ह्या फटक्यावरती फक्त 2 धावा आल्या हरेश पाटीलच्या खात्यामध्ये. संघाच्या खात्यात वाढ 25 धावसंख्या टीम मायरा 11ची. नाही इथून आता कठीण आहे. बॅटची आतली कडा बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल झाला. फाईन लेगला चांगली फिल्डिंग होते. बघा टॉप 4च्या आता दरवाजे ठोठावत असताना विराज 11 संघ ज्या पद्धतीने खेळ करतायत मैदानामध्ये. हो नक्कीच दरवाजा आता उघडण्याचीच फक्त वेळ बाकी आहे. बेल तर वाजते कधीपासून, उघडा 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 आणि आलाय तो विजय. अगदी समीप आलाय.
विराज 11च्या विराट विजय मिळण्याची दाट शक्यता. धावसंख्या 26 वरतीच थांबलेली आहे. अर्धी धावसंख्या आता कुठे झाली आहे त्यासाठी तब्बल 21 चेंडू वापरले गेले. हा लॉफ केलाय पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिस लॉंग ऑफच्या दिशेने. या फटक्यावरती सुद्धा चौकार मिळत नाहीये. त्याचं कारण की फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूने सुद्धा ठरवले की आपल्याला हा मोठ्या फरकाने विजय प्राप्त करायचा आहे. धावसंख्या सिंगलने पुढे 27 वर 27. फक्त या सामन्यातली औपचारिकता फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. सेकंड लास्ट टू गो. बॉलर मिस्टर भरत. ओ मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाह डिलिशियस ग्लोरियस यूज सिक्सर. काय बॅटचा फ्लो बघा. तो जबरदस्त मिडल झाला. बॅट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बेमिसाल टायमिंग आणि तो बॅकलिप सुंदर होता. बॉटम टू टॉप अशी बॅट फिरली गेली व्हर्टिकल झोनमध्ये आणि हा उशिरा का होईना पण तो प्रेक्षकांना आनंद देणारा षटकार खेचलाय मैदानामध्ये. धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 33 वर. बॅट्समन हरेश पाटीलचा हा षटकार बघितला परंतु आधीपासून जर अशी फटकेबाजी झाली असती कदाचित हा सामना जवळ आला असता. परंतु ते नंतर समजतं बघा. अजून एक चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह मिड विकेटच्या दिशेकडे. सिंगलची प्राप्ती हरेश पाटीलच्या या बॅटमधून आणि अशा प्रकारे सामना फिनिश झालेला आहे. जो जिंकलाय विराज 11 पोहोचलाय टॉप 4 मध्ये सेमीफायनल मध्ये. अभिनंदन अभिनंदन त्रिवार अभिनंदन. मनोजजी दगड भोरी साहेबांनी आम्हाला 500 रुपये बॉलरला दिल्यात ते म्हणजे रोहित जाधवला त्या 3 विकेटसाठी. त्यानंतर मनोजजी पाटील सरपंच चिंचवलीचे ज्यांच्या माध्यमातून भावेश भोरला सुद्धा बक्षीस आलंय आणि हिमेश माळीसाठी